अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीचा घटक आहे. माहितीचा घटक असल्याने आम्ही प्रचारासाठी जात आहोत. नाशिक विमानतळावरून नागपूर आणि नागपूरवरून चंद्रपूर प्रचारासाठी जाणार. विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओबीसी मुद्दा निघतो तेव्हा वातावरण तापवणारे कोण होते? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? कोणी ताकद दिली? काही लोक आमदाराचे घर जाळत असताना शांत बसले. हे दुःख विसरता येणार नाही. विकास हा महत्त्वाचा घटक आहे. जगातल्या राजकारणात युक्रेन, रशिया, इराण हे वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत देशाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. ते भाजपचे अध्यक्ष आहे, ते येणार आहे. त्यांनी व्यवस्था केली आहे. नाशिकच्या जागेबाबत आज काहीही नाही. विमानातून उतरल्यानंतर ते त्यांच्या ठिकाणी, आम्ही आमच्या ठिकाणी. सगळेच अशा पद्धतीने कोणी मुलाचा फॉर्म भरतो. काही झालं तर अशा वेळी दुसरा फॉर्म असावा म्हणून डमी फॉर्म भरले जातात. ही फार जुनी पद्धत आहे. मी देखील अशा प्रकारे डमी फॉर्म भरत असतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. हिअरिंग सुरू आहे. निवडणूक कशासाठी असते? निवडणूक लढण्यासाठी ना, त्यासाठी आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे हे नियम पाळा. निवडणूक लढतो त्याला निशाणीची आवश्यकता आहे. आम्हाला खात्री आहे आम्हीच कोर्टामध्ये जिंकू. मात्र तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे न्याय प्रविष्ट आहे असं लिहा. ठीक आहे, निवडणुकीत आपल्याला चिन्ह वापरायला मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अजून तुमचे जे आहेत हे निकाल म्हणजे हिअरिंग वगैरे सुरू आहेत, त्याच्यावर निकाल लागायचा आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत जे आहे हे असं जाहीर करा. मागे पण जाहीर केलं होतं, आता परत जाहीर करतो. त्याच्यामध्ये काय बरं एक आहे ना की निवडणूक कशासाठी लढायची असते? निवडून येण्यासाठी. त्यासाठी चिन्ह मिळालेलं आहे वापरायला. आपण निवडणूक जेव्हा लढतो कुणी निवडणूक त्याला निशाणीची आवश्यकता आहे. आणि आता मला खात्री आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जिंकू. परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेत की या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्याय प्रविष्ट आहे. ठीक आहे ना, निवडणुकीमध्ये तर हे चिन्ह वापरायला आपल्याला मिळणार आहे. ती गोष्ट महत्वाची. विनायन बूम खाली करा जरा. माझी जरा गडबडीत मोठं वाक्य केलेलं आहे काय. ओके, थँक्यू. असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा जो पक्ष अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं. त्यांनी सांगितलं, त्यांना जाण्याची सगळी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळे. तर त्याप्रमाणे आता निघालो आहे नाशिक एअरपोर्टवरून. नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहेत सभेचे, जाहीर सभेचे वगैरे, त्या सभा अटेंड करणार. नाही, सर्व साधारणपणे विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा निघतो त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कुणीही वातावरण तापवलं. कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, कुणी ताकद दिली? या सगळ्या गोष्टीचा उहापोह करता येईल ना. लहान लहान गोष्टींबद्दल जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची घरं जाळत असताना सुद्धा शांत बसतात. काय हे दुःख कसं काय विसरता येईल का लोकांना? आम्हाला अशा अनेक गोष्टी. आणि तिथल्या काही लोकल असतील. अर्थात विकास हा महत्त्वाचा आहेच, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या युक्रेन, रशिया सुरू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे, त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे. अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे. अशा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्त्वाच्या दिसतात. नाही, तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत, नागपूरचेच आहेत. काय त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे. त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. दिवसभर राहणार आहोत आम्ही बरोबर. नाही, पण आजचं जे बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक लोकसभेसाठी काही? नाही, नाशिकचं काय नाही. नाही, नाशिक ते कुठे? आता मला वेळच नाही ना तिथे. ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टरने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथं कुठं प्रफुल्लभाई भेटणार मला? काय आणि काय बोलायचं तर फोनवर बोलतील.
आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय. त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे? ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार, हे अगोदरच मी सांगितलेलं आहे. हे पहा, सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे. ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचा तरी डमी म्हणून भरतोच. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात